तेव्हा एक पोलीस ट्रॅफिक इन्स्पेक्टर तिथे आले होते बरं. आणि असं वेगवेगळ्यावर विषयावरून विषय निघाले. तर एक चिठ्ठी आली मावा दोंडांना की पुरुषांचं बायकांच्या वाचून अडतं का. तर दोन म्हणाले की आता काय हे आता सगळं ते बायकांच्या संदर्भात आहे, ते सातारी आहे त्या उत्तर देतील असं दोन त्यांच्या स्टाईलने म्हणाले. आणि तुम्ही तेवढ्याच म्हणला बघा अडतं की नाही. दोन वाजता अनेक वेळा जोक झाले ना. मागे एकदा वाद चालला होता की स्त्री पुरुषाच्या मार्गातली धोंडे वगैरे. धोंडे साहित्यिकांच्या मार्गात त्याला मुलगा जरा ते म्हणत कधी कुठे डिफिकल्टी करता फोन केला नाही. 10 मिनिटं सहज छान बोलू शकतो. आणि काय विद्वत्ता आणि रसिकता दोन्ही त्यांच्यामध्ये. तर पुष्कळ वेळा काय असतं काही माणसाशी विद्वत्तेने इतके वृक्ष जातात तसे रंग. तर रसिकतेचा हे राहत नाही ओलावा त्यांच्यात. फोन केला PL ला मुंबई, काय बाळ काय तब्येत कशी बाई मला बैलाचा आवाज ऐकायला मिळाला नाही म्हणून फोन केला. बाळ लिहिणं बंद झाले रे, हात कापतो, लिहिता येत नाही हाताने आणि डोळ्यात पाणी आलेलं शब्दात नाही ऐकू येतं. त्यांच्याशी खाजगी बैठकीतली अशी एक मला जोक सांगते बरं का, ती पण फार छान आहे. तर बऱ्याच दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मुंबईला मी त्याच्यावेळी त्यांचा वाढदिवस होता पूर्णचा. एक माझी मैत्रीण उत्साही म्हणाले आपण जाऊया. म्हणजे असं जायचं का आपण, तर म्हणजे जाऊया की काय बिघडले त्याच्यावर. मग त्याप्रमाणे आम्ही दोघीजणी गेलो. पहिला जोक बरं का, असं संबंध खोलीवर त्यांच्या गाडीच्या अंतरल्या होता. आम्हाला प्रश्न पडला आता आपण चपला वगैरे कुठे काढायच्या नाही का. तर म्हटलं फुलं मी चपला कुठे काढायच्या, जोपर्यंत तुम्ही हातात काढून घेत नाही तोपर्यंत कुठेही गाडीच्या वगैरे नाही म्हणे. आता गाडीच्या असल्या तर काही तुम्हाला माहिती आहे का ते गेलो कंपनीची जेव्हा ही झाली काढली झाली तर त्यावेळेला काही नट दुसऱ्याकडे गेले काही इकडे गेले असं ते नेहमीच वातावरण होत असते. नट्या मुख्य हिरो पळवायचा हिरो पळवून न्यायचा. तर मला तर बहुतेक मुजुमदार कंपनीचे मॅनेजर होते. तर ते रात्री प्रयोग करायचा की नाही बसून वांदे. तर ते येथे थुंकू नका. तर तो गडी आला, साहेब मी पाठी कुठे लाव, ते माझ्या तोंडावर लावणार. तर त्याच सुमाराला खोसला निघालं होतं नुकतंच आणि सगळेजण खोसलाबद्दल बोलत होते आणि खोसलाची भाषा काही सगळं चालू होतं. तर त्या आम्ही विचारलं म्हटलं फुलं तुम्ही खोसला वाचली का, असं म्हणाले वाचली. नंतर मला काय विचारलं त्यांनी म्हणे मला कधी बोट लागलेली आहे का, तर मला तुम्हाला अनुभवच नव्हता बोटी द्यायचा. तर म्हणे हे सगळी करून पोरं आहेत ना यांना आयुष्याची बोट लागली असं मला वाटतं. इतकं सुंदरच आहे. नंतर म्हणाले की आता मी सगळ्या जगावर ते रुसलेले आहेत, जसे अँग्री लोक सगळे जगावर राबवलेले आहेत, पण त्यांना ते हवे असतात स्वतः. म्हणजे त्यांना एकमेकांचा ग्रुप त्यांना हवा असतो. आणि म्हणाले की आपलं म्हणे आपलं तुकाराम तरी काय सांगतो, माझे जातीचे माझं भेटो कोणी. तर सगळ्यांची म्हणे ती अपेक्षा असते. तेव्हा अँग्री लोक सुद्धा सगळे एकत्र येतातच म्हणे. आणि मग ते म्हणाले तात्पर्य काय आहे की आपण सगळेच गँगवा तुकाराम गँगवा तुकाराम आपण सगळ्यांना ते गँग आपल्या मला इतकं सहे खाजगी गप्पात ना त्यांच्या अशा काही काही जोक्स आहेत अशा. आणि त्यांची फार सुंदर जोक आहे. ते मला आता पुढे जाऊन द्यायचं दिवाळ्यांका, त्यामुळे मी आठवणी एक तर मला वाटतं आपले पुन्हा होप का ते सगळं म्हणजे आपल्याकडचं जे आहे म्हणजे तेजो वगैरे असं ते महाल आहे तेजो महाल. तर त्यांना ते असेच कोणीतरी हिंदुत्वनिष्ठ त्या भूमिकेतनं विचार करण्यात येईल. तर ते म्हणाले मला एकदा ते ग्रस्त सांगत होते की अहो म्हणे सगळे शब्द जे आहेत ते इंग्लिश देशांची नावं असे आपल्याकडची आहेत म्हणे. म्हटलं उदाहरणार्थ बघा म्हणे ते मला सांगायला आले म्हणे प्रशिया हां म्हणजे पुरुषीय, नंतर ऑस्ट्रिया म्हणजे स्त्रीय, पुरुषीय स्त्रीय. तुला म्हणाले अगदी बरोबर तुम्ही सांगता कारण दोघांच्या मध्ये बालकन राहतलंय. बालकन असं सारखं चालू असतं. केव्हाही भेटले की अशा खाजगी बैठकीच्या जोक सुद्धा अशा भयंकर अंबरनाथला बांधल्यावर याला निघालो आम्ही. जाताना त्या शाहिराला बरोबर म्हणले काय काय लक्षात ये ना शाहीर कोण उभा होय
भैरव म्हणजे त्याला शाहीर म्हणायची कोणाला फुगा भावे बर बर हो का? भाव्यांना डोंबिवलीला घातले. ते डोंबिवलीला जाताना शाहीरला घेऊया. शाहीर कोण म्हणलं या आहे ना भैरव तिथे राहते ना म्हणलं डोंबिवलीला. मग जाताना मग आम्ही भाव्याला उचलून घेतले आणि मग अंबरनाथ भागला आम्ही राहिलो. मला एका नाटकाचं सगळी वाचन माणसं मिळालं. पक्कावून काही इतिहासाचा मागून बसली नाही माडगुळकरांच्या वरती फट नसलेला शाहीर हे आपण कुठे लिहिलं होतं? फड नसलेला शाहीर पण भावेंचा शाहीर खूप जुना आहे महाराष्ट्र नाही माडगुळकरांच्या वरती होतं पुष्कळ जुना आहे. सगळे रंग आहे तो मांडवकर आता मौदेने जे पुस्तक काढलं 3 आठवडीतली कविता 3 भाग काढले त्याच्यामध्ये मला अतिशय आवडलेली कविता पोरं घाटेवरून मृत्यूच्या दाढी ही कविता नाही नाही असली पाहिजे होती नाही हो. झाल्या पाहिजे. पण अजून निघायचे निघाले. मी तिन्ही चौथा खंड- नाही आता अजून चौथा निघायचा आहे पण ही कविता फार छान आहे. गिरीशांची कविता आहे ती. हो का? आम्ही शाळेमध्ये रेसिडेन्शियल मध्ये ते करत असतो. हो एक्झॅक्टली ऍक्टिंग करायचं त्याचं आणि कविता म्हणायची. आम्ही लहान असताना म्हणजे शाळेतली मुलं करतात ना ते असं इंग्रजी चौथीत त्यावेळेला म्हणजे किती साल असेल पण ते. त्या सगळ्या कविता आपल्या लक्षात आहेत बघा म्हणजे आपल्याला पाठ येतल्या कविता ना आता छंद केली पाहिजे तर भाषा जी आहे त्या प्रांतीय भाषा मग आसामी वेगळी वजनं गुजराती वेगळी वजनं बंगाली वेगळ्या बंगाली चालीचं इतक्या सुंदर असतात त्यामुळे सिनेमामुळे ते सकाळी बरंचसं झालं आज सकाळी रवींद्र संगीत लागलं नोबेल पारितोषिकाची माहिती आज सांगत होते सकाळी रेडिओवर रेडिओवर का हो तर तर रेडिओ ऐकतो. 9-10 असतील फार सुंदर सांगितलं आणि बघा त्यांनी किती काहीतरी 2-3 हजार गीत आहेत टागोरांची मुलांनी त्याचा अभ्यास केला का जाऊन तिथे काय हो, मजाक शिकले नाही भाषा शिकायची असेल ना एक तर तुम्ही त्या प्रांतात राहिलं पाहिजे किंवा मग गुरुमुखातले संस्कृत जसं चांगलं असेल ना त्याला कुठलीही भाषा समजते. माझंही नॉन मराठी आहे स्वतः पण संस्कृत जर चांगलं लहानपणी शिकवलं गेलं ना त्याला कुठलीही भाषा अवघड जात नाही. मला कारण त्याचं सांगते तुम्हाला कारण की बऱ्याच आपल्या इकडच्या उत्तरेकडच्या भाषांचा बेस संस्कृत आहे आणि हे जे खालचे म्हणजे तमिळ तेलुगू मल्याळी ह्यात सुद्धा संस्कृत खूप आहेत अहो. खूप शब्द आहेत त्याच्यामध्ये असे या गोपाळ बसा ना त्या 8:30ला पळतील हा ते त्यांची एक गझल आहे. या मामा पुढे मला आयुष्यात न जमलेला प्रकार म्हणजे पेटी वाजवणं मी जेव्हा शाळेत कॉलेजात होते ना त्यावेळी रघुनंदन आले आले दिवसभर म्हणतो ह्याचा देवांचा नंबर मुलीला तुमचा पण मध्ये मध्ये पद मी असं केलं 4x4 मी तर तसं सांगेल 4x4 4x4 मला माझं पद असं सांगितलं. शांताबाईजीच हा. कुठली नाही सराज कुठल्याही म्हणावं तुम्ही नाही तुमच्याकडे काय चाललेलं आहे तुमच्यावर चाललंय तुमच्या सारखं त्यांना काही अभंग आवडेल तुमचं कोणतेच अभंग ते बहिणारी साऱ्याच पायवाटा साऱ्याच पायवाटा पुसणार काय इथे कोणीच ओळखीचे असणार काय साऱ्याच पायवाटा साऱ्याच सगळे चालेल पायवाटा पुसणार काय कोणीच ओळखीचे असणार काही तिची ग्वाही मिरवू नको इतुक्यात कुठेही उघडपणे मम गुण गौरवही करू नको साजरे ते सुरुवात तिथून होते नाही का मग त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं त्या माणसाबद्दल किंवा त्या बाईबद्दल म्हणून तर उघडपणे त्याला बनवायचं असतो की आपलं कोणीतरी असं समर्थन करतंय गुणगान करते आणखी एक छान
आहे ते बाळा काय ते अंगणात राजा खेळे रंगरंगोली रंगरंगोली चांदण्यात अंग सारे माखुंदी. पण ते आणखी काहीतरी जरीचा हाले गोंडा माडीकडून जरी नाही हे माटूचं नाही हे राजावड्यांचं आहे. जरीचा हाले गोंडा घरू जरी ताल आलागन बाळ राजा मानला ते पण अगदी फार माझा नंदलाल. दिले कोणाला माहिती पण फार सुरेख आहे चाल ते माहिती आहे तुम्हाला गाणं खूप छान गाण्याचं आहे. इंग्लिश गाणी म्हणायला मजा येते खरं. राजाबड्यांचं आणखी कोणचं आहे का आपल्या वैयक्तिक गाणी शिकवायचं असं? राजाबड्यांनी दिलं होतं. आमच्याकडे आले होते असेच खूप गोड नागपूरच्या आमच्याकडे जवळचे चांदणी शिंपी चांदणी आशाबाईंची सुंदर आहे चारी बसवणांची काही वेळा कशी म्हणतात होते ना मध्ये कुठेतरी शब्द एखादा तो तुटतो नको तिथे मध्ये बरोबर एक करून घेतात तुमचीच आहे तुमचीच गरज आहे चालीची मी नाही तर फुलं देतो त्याला. कानावर पडली ती इतकी मला आवडली उत्कट पोएट्री करा. उत्कट पोएट्री कट 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 पण ही ओळ कशी आहे रातभर जामसे जाम टकरायला म्हणजे बाहेर आमच्या सिनेमा सगळं बघत होते ती क्वचित बघते ते जाऊन पण गाणी आत्माला ऐकायला येत असतात तर ही एक ओळ एकच ओळ मला लक्षात राहिली खूप आवडली रातभर जामसे जाम टकरायला किंवा ती हॅद्रोसा फार सुरेख गाणे काय गमन म्हटलं त्यासाठी रातभर चांदनी चमकाती रही रातभर आपकी याद आती रही रातभर आज पण इतकं छान आहे त्या गाण्याचं पण हे तुम्ही म्हणत त्याच्यावरून मी त्या तेच ते चालू कशी नाही केली तसा दूर चांदिया घन गर्द मेघ उठताना घन गर्द मेघ उठताना मज चाहूर मज चाहूर पाऊस एका पडता पाऊस एका पडताना निशब्द हिरवळीवरती पाऊस एका पडताना निशब्द हिरवळीवरती पाकळी मुकी झडताना पाकळी मुकी झडताना मज विकत करीते का मज विकत करीते का पाण्यात किरण विरताना पाण्यात किरण विरताना काळोख्या छाया मधुनी पाण्यात किरण विरताना काळोख्या छाया मधुनी काळोख अधिक भरताना काळोख अधिक भरताना मज घेत येते
वाऱ्यास धुके शिवताना वाऱ्यास धुके शिवताना भिजलेल्या गालावरती वाऱ्यास धुके शिवताना भिजलेल्या गालावरती पापणी शांत लवताना पापणी शांत लवताना मी विसरू हे गाणंच आहे आता, अशी माझी खात्री झाली. कविता म्हणून खरं लिहिलेलं आहे. बघते का फार छान चालू आहे. फार सुरेख आहे. वा. आणि याला खरं समेवर यायला काही नाहीये म्हणजे असं नाही का आता एखादी ओळख घालता येत अशी पण ते नाही ते छान आहे. कुठल्याही भावगीताचं एक स्वरूप आहे. ते तुम्ही त्या मुद्द्यावरती येणार ॲलिब्रेशन वगैरे पण ते आलंच पाहिजे खास. हा तर काव्य जर नाही यात असेल- तसंच केलं ना आता हे काय- त्याच्यामध्ये असंच केलेलं आहे. सम नाहीच आहे. कालच म्हटलं की प्रत्येक ओळ वेगळी हा. ते असं गाणं पुढे गाणं पुढे पुढे नाही वा. त्याला रिझम पण असेल आणि असेल. असं- आणि पुन्हा मागे याची गरज नाही एक विचार जर पुढे गेलेला आहे नाही व पण कवितेच्या बाबतीत ते पुन्हा पुन्हा लक्षात राहणं आणि ते करणं ही गरज आहे असं मला आणि वाटतं. सगळ्यांची गोळाबेरी त्या गोळीत असली पाहिजे. नाही, हे आणि म्हणजे त्याचा ते- थोडं विचार वेगळा करावा format लागेल. नाही. गाण्याचं मग वेगळेपण काय असतं हा, ते खूप ते कवितेचे गाणे विचारच करते हा ते द्रुपद यांचं आपली- जे पण जसं तसं होऊ शकेल. अर्जुनाचं जे गाणं आहे सौभद्र ते मला सांगून त्यांनी बलराम टाकला बरोबर ना? दुर्योधनाला दिली कशी अरे वा 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 वा. ते जे आल्याबरोबर ते गाणं आहे वसंतराव म्हणतात ते गाणं सगळं संपल्यानंतर पुन्हा हा करायचा नाही अच्छा ते गाणं सोडून द्यायचं. त्यांची समस्या नाही, नाही, ते नाटकाचे वेगळे मूड्स असतात ना ते तर आहेच. त्याप्रमाणे असं म्हणजे की आम्ही आज सांगताना सांगतो ना की परवा सोलापूरमध्ये बोलणं झाले आपण ॲक्च्युअली टी व्हीवरती कार्यक्रम करूया संगीत नाटकं मरण्याचे कारण काय तर नारद अर्जुनाची टिंगल करतोय हा जो तो गमतीचा भाग आहे सौभद्रामधला की लग्नाला जातो मी तेच तेच. द्वारकापुरा जातो द्वारकापुरा वसंतराव म्हणतात हे जे आहे ना हे युद्ध आहे हा आणि शेवटी सगळ्यात शेवटी सांगतो नाही, तर गाणारे लोक भगिनी राम ते गौरवेश्वरा आपलं गाणे म्हणायचं. हा भगवान म्हणायचं आणि कुठे जातो गौरवेश्वरा आग लावली आणि निघून निघून गेला ते तो निज भगिनीला पुन्हा आधी- गौरवेश्वरा गौरवेश्वराची पूर्ण पगाला वस्त्र पुरवली नाही, नाही, म्हणून पटवलं. वा, वा. हा तर गोविंदराव टेंबे गोविंदराव टेंबेंच्या पुस्तकात त्याचं त्यात उल्लेख नाही त्यांचंच आहे नाटकच त्यांचंच आहे ना? त्याचं आहे पटवर्धन नाटक त्याचं आहे आधी ते नाव चमत्कारी घ्यायचं पटवर्धन नाही का आणखीन पण त्यातली गाणी तुम्हाला सांगते की सुरेख गाणी आहेत तशी कोण कोठवणी आली सुरामा काय कामा म्हणून ती सारखं सुरेख आहे ते आणि कृष्णाला या उद्देश काही गाण्यांचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे सोडून पाश पसारा सारा नाही हो केलं होतं बाळ सामंतांनी एक पुस्तक केलं होतं मला ते पुस्तक नाही वेगळं- रेकॉर्ड रेकॉर्ड आता टीव्ही आले तर खरं म्हणजे टीव्हीवर ते ओळखी व्हायला पाहिजे फार माहिती जुळवून घ्या. पण तुम्हाला हिंदी सिनेमाच्या सांगते गाण्याचे वर्षन्स होत आहेत कुठली? हिंदी सिनेमातल्या गाण्याचे वर्षन्स दिसतात पुष्कळ. आणि आता मी मराठी आणि त्या पद्धतीने मराठी स्टेज नाही जुनी नाटकं जर बघितली पुस्तकांना हा, हा. ताली दिलेल्या असतात आधी ते ताल झपताल अमुक असं आणि कानडी वगैरे असायचे कानडी आणि पंजाबी दोन्ही भाषा आगम आहे ना त्यामुळे वरची चाल ती काही कळायचीच नाही तेवढं. नाही तर एका कड्यामध्ये त्यांनी कंसामध्ये 2-3 शब्द त्या गाण्याचे ओरिजिनल गाण्याचे दिलेले असते हा चाल तेच ना चाल अमुक अमुक संजय असं. कपूरच्या हा. आपण येतं मागणी नका येतं मागणी काय गाणं आहे ते सुंदर तुम्हाला सांगते जरी चंचल पद दिसते प्रीती तया सावनी ते कंठा नेत पुढे सहज. पुढे वीरदेव. संजय करूनीच्या आपण ते खांडेकरांना अतिशय आवडायचं 2-3 ठिकाणी त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे सज्जन कमनीच्या आपमध्ये नाही येतं मागुनी मार्ग दावी इंदू मला आता मानी वारुनी फार सुरेख आहे तर सुजन कसा म्हणा जोडी कितीही वेळ ऐकलं तरी वा, वा, वा. ते कमालीचं गोड गाणं आहे ते अगदी. हो का? काय? हे पण तुमच्या किती गाण्यांना चालेल? मी जुनी पण ऐकून करते छान आम्हाला वाटतं. तबला हवा आहे का? तबला. तबल्याशिवाय मजा नाही येणार.
18 तारखेला वाजायला कोणी नाही आहे ना नरेंद्रला फोन करा ना. भारत गेला माझा थोडी समाजात असेल नरेंद्र. घरात तुला तोच चंद्रमा तुमचं त्या चित्रांचं म्हणा. तोच मस्त आहे. चंद्रमा भात तीच चित्र यामी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा नीरवताती तशीच धुंदतेच चांद छाया नीरेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा सारे जरी ते तसेच धुंदी आज मीही तोच तीच तूही प्रीत आज तीनार्थता पुरात स्वप्न ते लोचनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात गंध शोभितो पुन्हा गीत येते हंगल्या सुधा एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा भात तीच क्षेत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा केवळ तेवढी मग खुणा पांढऱ्या हळूच हसतील वळून वळून काळाच्या मग खुणा पांढऱ्या हळूच हसतील वाजून मधून होते काळे काल असू द्या उद्या सफेता येईल चढून पहा आजचा पक्षी उद्याच्या फांदीवरती बसेल त्या दोघांची भूषण आणि पार्वती या दोघांमध्ये समाजात फोन केला नंतर आमचं दैवत होतं काव्य केलं त्याचं जे प्रसिद्ध हे आहे ना, हात तर या इथे तरुतळी एक हा पण कुसुमादेवीच्या चार ओळी लिहिल्या आहेत त्या अशा एका करी मधुगीते हात तुझा हात तुझा अन्य कधी शिळ निशा वाजविते चंद्रकला डोळीवरी
वाऱ्यावर गंध अर्ध फुले फुले, पाण्यावर वाऱ्यावर अर्ध गंध फुले हरे. स्वर्ग कुठे स्वर्ग कुठे स्वर्ग इथे. ते सगळं त्यांच्या जुन्या जीवनलहरीच्या ह्याच्यात आहे. पण एक हे फार छान आहे, नचे दूर जायचे उडून काळ पक्षाला पहा पंख निजा राही तो मारित आहे. हमर कॅन्सच आहे. तेच ते सांगते ना. तिथे एक इंग्लिश माझ्या लक्षामध्ये काय, if thou and I with fate could conspire to change the sorry scheme of things desired. म्हणजे प्रिय आपण काळाबरोबर जर संगनमत केलं टू चेंज दी सॉरी स्कीम ऑफ थिंग्स एंटायर, म्हणजे सगळे जगाचं जे अगदी वाईट असं स्वरूप आहे ना, सॉरी स्कीम ऑफ थिंग्स वुड वी नॉट शॅटर इट टू बिट्स अँड देन रिमोल्ड इट क्लिअर टू द हार्ट्स डिझायर. सगळी रचना जी आहे जगाची जशी वाईट रचना ती मोडून पुन्हा आपण आपल्या मनासारखी सुंदर नवी रचना नाही का करणार. फार सुंदर आहे म्हणजे ती. यांना जे वेगवेगळे तऱ्हेचं हे आहे ना, आता तुमचं जे फटका टाईप जे तुमचा तो एक नियम आहे, ते गाणं मला नाही आवडतं. बिकट वाट वही वाट नसावी याचं मार्ग असू नको. या गावात त्या याच्यामध्ये एक आहे बरं का, म्हणजे ते असं काय उचापती करू नको, कर्ज काढू नको, लहान कुणाचे डुलवू नको, हे सगळं आहे. पण शेवटी एक इतकं सुरेख आहे, नसल्यावर सांगणे कशाला गावं तुझा भीड धरू नको. ही ओळ मला भयंकर आवडते. आणि बाकी सगळं असं वाग तसं वाग, पण असं नाहीच काय ते काय करायचं. मग नसल्यावर सांगणे कशाला गावं तुझा भीड धरू नको. आणि पूर्वी आपलं जे एकंदर गावाची रचना होती, मग काहीच नाही तर मग भीड नको धरू, कुणाकडे काही माग. रिझम नसलेलं तसं नाही. आता काय पुष्कळ अशा कल्पना येतात ना आमची तिथे काय असं गाणी हातात मिळणं फार कठीण. माझ्याकडे किती गाणी, म्हणजे मी पुढं गाण्याच्याच प्रेमाने गाणी बरीच केलेली आहेत. म्हणजे मग कुठून मग असं ते त्याला जवळ असतं गाणं अशी शोधून काढायची. घेऊन देते आपलं आता मी गाणं होणार आहे का कविता होणार आहे ते कळतं असं. पडगावकरांनी बोल गाणी केली. हो म्हणजे कवी ना कसं गाता येत नसलं तरी निदान कार्यक्रमात बोल गाणी केली. आता मी बोल गाण्याचं गाणं केलं. अच्छा, गाण्याच्या फॉर्ममध्ये बोल गाणं घेऊन त्याला रिदम टाकून त्याच्यानंतर असं एक त्यातून थोडासा फॉर्म झालेलं नाही, पण ते आता ते त्याला पण रिदम आहे पाडगावकरांच्या. हो, रिदम असतं. अंतर्गत एक रिदम आहे. आता खाली डोकं वर पाय असे ते ती गाणी करतात तुमची. त्यांची एक पैठणची लावणी, ती एक पैठणी हेच त्याचं फॉर्म आहे. आणि अंक एक काढला होता तो पैठणीचा, एक अंक कोणीतरी काढला होता. ते काढला होता. पैठणीचा काळ आहे काहीतरी एक होता, काय म्हणतात लोकप्रवास काहीतरी होता बघा असं त्याच्या आमच्याकडे लोकराज्य. लोकराज्य हा एक्झॅक्टली. त्याच्यात होतं. आणि पैठणी खास आपला महावस्त्र. बहिणाईवरचं देखील आणखी संतांचं कविता देणार मी अजून 30 तारखेपर्यंत. हा, ते कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री म्हणून पुस्तक आहे माझं. त्याच्यामध्ये बरीचशी गाणी जी कोणीच त्याला चाल वगैरे केली नाही. हा, अशी आहे. पुस्तक आहे. मी देते ते पुस्तक मला. कसं पुन्हा मी आणि संताने बरं. पण ते आधी सुरेश 18 तारखेला मुंबईला येणार आहे. 18 तारखेला मुंबईला येणार आहे. 18 तारखेला आमची बैठक आहे त्यांच्या घरी. फार सुंदर आहे ते गाणं त्यांचं. आणि वृत्ती ज्ञानदेवमध्ये त्यांनी अगदी ज्ञानेश्वरांच्या स्थायीची ते गाणी. का होतं पिक्चर पडलं की गाडी म्हणून पडतात. अन्न गेल्यानंतर तुम्हाला शिकले पाहिजे 2 वळी लक्षात आहे. बाकीचे राहणे यांची जोड आहे. मी विसरलो की शब्दानाही गहिवर आला दाटून या कंठी, शब्दानाही गहिवर आला दाटून या कंठी. यांनाच माहिती आहे, यांनी बसवली ती याच्यावर. पंचवटीतील आहे म्हणताना येते करायचं. नाही, ते गेल्या
गेल्यावर मला असंच वाटलं माडगुळकर गेले तर म्हटलं किती गाणी त्यांच्यावर गेली नाही ते गाणी आणि आता ते जी सून हे करते केवळ माडगुळकरांच्या गाण्याच्या प्रेमाने मी तिला म्हटलं मला पाणी करत लागली तर सकाळी बघायला खाली उतरलो आणि भावे अण्णाबरोबर भो पंचमचा याची गायला सुरुवात केली. अण्णा तुम्ही सांगू ना शिलाय की माडगुळकरांनी भावे आहेत म्हणून त्याचं कळलेलं लोकांना सगळे गाव तुमच्या मोती कोणावर कोणा माहित नव्हतं. शाळेत होतं गाणं हो पंचमचा धन्य धन्य विभूत मान्य सार्वभौम भूवरा आठवणीतली कविता आहे ती कविता. नय धुरंधरा विनय सुंदरा सुखवत पौत्र पौत्र राजमंदिरा सुखवत तव पुत्र पौत्र राजमंदिरा. सारखी कुणीच नाही माझ्यासारखी कुणीच नाही जगात या देखणी सख्या मी पैठणची पैठणी सख्या मी पैठणची पैठणी माझ्यासारखी कुणीच नाही जगात या देखणी सख्या मी पैठणची पैठणी सख्या मी पैठणची पैठणी लाल मोतिया फिरोजशाही हे गुजरीच गाव लाल मोतिया फिरोजशाही हे गुजरीच गाव असा बली घ्या चंद्रकळा घ्या सोनसळीच नाव आकाशी किरमिची मिराणी शुक्राची चांदणी सख्या मी पैठणची पैठणी बोरजाळीचा थाट पाहुणी चाट तुम्ही व्हालजी बोरजाळीचा थाट पाहुणी चाट तुम्ही व्हालजी निळगुंजीच्या रंग महाली पुन्हा पुन्हा यालजी गोदेच्या पाण्यात नाहते रंगाची लावणी सख्या मी पैठणची पदरावरचा बघून घ्या की हुमा परिंदा कसा पदरावरचा बघून घ्या की हुमा परिंदा कसा राघू मैना छाप असावा काठदरीचा असा अजिंठ्यातली रूप गर्विता सजीव केली कुणी सख्या मी पैठणची पदरावरचा बघून घ्या की हुमा परिंदा कसा राघू मैना छाप असावा काठदरीचा असा अजिंठ्यातली रूप गर्विता सजीव केली कुणी सख्या मी पैठणची पैठणी मोरपंखी सोनिया गुलाबी पितांबरी पोफळी मोरपंखी सोनिया गुलाबी पितांबरी पोफळी गडद अंजिरी शुभ्र पांढरी शेलारी जांभळी अनारवेली वरी भाळली चंद्राची रोहिणी सख्या मी पैठणची पैठणी ही गुलतारी ती उडदानी मालगंजी पिवळी गरुड नीळ मेघना पसीला धूप छाव नारळी एकीपेक्षा एक सवाई नाथांच्या गवळणी सख्या कलते वेळी चंद्रही गगनी झुलतो सांग जराशी कलते वेळी चंद्रही गगनी झुलतो गंधवतीचा ढळतो गजरान उगाच वारा चढतो सांग जराशी कलते वेळी चंद्रही गगनी झुलतो गंधवतीचा ढळतो गजरान उगाच वारा चढतो ओले तिच्या ओठांवरती धुंद मोगरा फुलतो नवलाईच्या निळ्या सागरी मधाळ मासा जळतो अशी साधणी तुझी लावणी रसरंगाची राणी ग अशी साधणी तुझी लावणी रसरंगाची राणी ग तवात न्हालीन अजून ओली शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी झील कर्यानो घाई कसली थोडा थोडा लांब जरा मस्त नाही तू थांब जरा ग थांब जरा ग थांब जरा अग तिकडे पडते थाप डफावर झोप तुझा हा न्यारा ग प्रेमपूरच्या हृदय मंदिरी मदन घालतो वारा ग मराठमोळान बोला गळा कुठून शिकलीस चाळा ग अग मराठमोळान बोल आगळा कुठून शिकलीस चाळा ग रोक ठोक हा सवाल आहे पुण्या गावचा वानवळा ग पुण्या गावचा वानवळा पहिलं तिरी तू उभी कधीची ज्ञानेशाची विरहिणी पहिलं तिरी तू उभी कधीची ज्ञानेशाची विरहिणी नाथा घरची गवळण भोळी रोजच करते वेणी फणी ग रोजच करते वेणी फणी आता पदरावरती जरतारीच्या मोर कसा ग पैठणचा पदरावरती जरतारीच्या मोर कसा ग पैठणचा छुम छुम छणन पैंजन वाजे छंद कोण त्या फंदीचा ग छंद कोण त्या रामजोशाची तूच मे म्हणीन झकास वागणं सोलापुरी रामजोशाची तूच मे म्हणीन झकास वागणं सोलापुरी वाट वाकडीन ऐट फाकडी ठेक्यात चालणं कोल्हापुरी पोरी ठेक्यात चालणं कोल्हापुरी होनाजीचा टिळा कपाळी बाळी बुगडी पठ्याची ग बाळी बुगडी पठ्याची
होनाजीचा टिळा कपाळी बाळी बुगडी पठ्ठ्याची ग बाळी बुगडी पठ्ठ्याची शाही रान हौस पुरवली सोन पिवळ्या पवळीची ग सोन पिवळ्या पवळीची फक्कड कवीची छक्कड कविता उरात गिरती मारी ग फेटी सरशी दिल दिवाना खलास झालाय पोरी ग अगं गुणवंताचा पोर मला मी म्हणती सारे भकला ग आणि या कवितेच्या तरुणपणास्तव तारुण्याचा मुकला लावणीचे विषय तिचे साक्ष भीमेच्या पाण्याची साक्ष भीमेच्या पाण्याची कवी जन्मावा लागतो साक्ष भीमेच्या पाण्याची कवी जन्मावा लागतो विटेवरचा विठ्ठल वाट कवीची पाहतो साक्ष इंद्रायणी देते तेव्हा गाथा तरंगते साक्ष इंद्रायणी देते तेव्हा गाथा तरंगते प्रवरेच्या पाण्यालाही गोडी अमृताची येते साक्ष इंद्रायणी देते तेव्हा गाथा तरंगते प्रवरेच्या पाण्यालाही गोडी अमृताची येते माऊलीच्या डोळ्यातून कोवळीक पाझरली माऊलीच्या डोळ्यातून कोवळीक पाझरली करुणेच्या तीरावरी ज्ञानदेवी साकारली एका एका पानावरी सही ईश्वराने केली एका पानावरी सही ईश्वराने केली ज्ञानेशाच्या निर्मितीला निर्मात्याने दाद दिली अमृताते जिंके पैजा अशी तुझी ज्ञानेश्वरी अमृताते जिंके पैजा अशी तुझी ज्ञानेश्वरी सांग सांग ज्ञान देवा कशी फुलली मोगरी ज्ञाना तुला कुणाची रे होती आठवण झाली ज्ञाना तुला कुणाची रे होती आठवण झाली ज्ञानेश्वरी लिहित ओवी कशाने लिहिली योगी पावन मनाचा ज्याची त्रिखंडात कीर्ती तो हा आळंदी गावचा ज्ञान देव ज्ञान मूर्ती मला आळंदी गावचा योगी सतावित आहे मला आळंदी गावचा योगी सतावित आहे त्याच्या समाधी खालची जागा दाखवित आहे आज पावे तो पाळले मी ही शब्दांशी इमान तुम्ही ऐका आज पावे तो पाळले मी ही शब्दांशी इमान म्हणूनच तुकोबाने मला धाडले विमान आज पावे तो पाळले मी ही शब्दांशी इमान म्हणूनच तुकोबाने मला धाडले विमान आज पावे तो राखला सावताने माझा मला आज पावे तो राखला सावताने माझा मला म्हणूनच राहिलो मी काही लिहाया मोकळा आज पावे तो कुणाची नाही कल्पना चोरली आज पावे तो कुणाची नाही कल्पना चोरली म्हणूनच जनाबाई मला जामीन राहिली आज पावे तो कुणाची नाही कल्पना चोरली म्हणूनच जनाबाई मला जामीन राहिली आज पावे तो माझ्या मी आयुष्याला तुडवले आज पावे तो माझ्या मी आयुष्याला तुडवले म्हणूनच गौरवाने माझे शब्द घडवले आज पावे तो नाथांनी मला छातीशी धरले दादासाठी लोक आज पावे तो नाथांनी मला छातीशी धरले म्हणूनच वाळवंटी माझे दुःख अंकुरले आज पावे तो आईची भाषा मराठी बोललो आज पावे तो आईची भाषा मराठी बोललो म्हणून मी ज्ञानोबाच्या पुण्यभूमीत वाहलो तुकोबाने वसविले एक अभंगाचे गाव अभंगाच्या गावालाच आहे गाथा ऐसे नाव तुकोबाने वसविले एक अभंगाचे गाव अभंगाच्या गावालाच आहे गाथा ऐसे नाव अभंगाच्या गावालाच सावताने पिकवला असा अभंगांचा मळा मला पाहून भुलला माझा विठ्ठल सावळा गेला अक्षरांचा देव केली दुःखाची पंढरी केला अक्षरांचा देव केली दुःखाची पंढरी तरी उपाशी राहिला आयुष्याचा वारकरी वेदनेची चंद्रभागा माझ्या अंतरात आहे वेदनेची चंद्रभागा माझ्या अंतरात आहे माझ्या दुःखाची द्वारका महासागरात आहे माझ्या दुःखाची द्वारका बघा आणि हे बघ मी मला आता सांगतो आणि माझ्या उदास एकटाच मी उदास आज आठवी तुला एकटाच मी उदास आज आठवी तुला कोणत्या पथी कळेन सोडलेस तू मला एकटाच मी उदास आज आठवी तुला कोणत्या पथी कळेन सोडलेस तू मला
गावतो कुठे मला कुणी न वाट सांगतो, मी मलाच धीर देत एकटाच चालतो. हा असा प्रवास रोज संभ्रमात चालला, कोण त्या पथी कळेन सोडलेस तू मला. सारखा समोर ये तुझाच चेहरागडे, सारखा समोर ये तुझाच चेहरागडे. जागृतीस स्वप्न तुझेच का पुन्हा पडे, तीच सांज तोच दीप तोच सूर लागला, कोण त्या पथी कळेन सोडलेस तू मला. साध आदळे तुझी कुठून माझी आवरी, साध आदळे तुझी कुठून माझी आवरी. चाललो धुक्यातुनी तुझ्याकडे धुक्या परी, जन्म हा उभा तुझ्याच चिंतनी थरारला, कोण त्या पथी कळेन सोडलेस. मराठीच्यामध्ये त्या उमर खयामचा काही संबंध नाही, पण त्यांचं ते वृत्त बच्चननी त्याच्यामध्ये हिंदीमध्ये ट्रान्सलेट, तर त्याचा एक बंद असा आहे. उषाने फेका रवि पाषाण, निशा भाजन में जल्दी जान. निशा उषा ने फेका रवि पाषाण, निशा भाजन में जल्दी जाग. प्रिय देखो पाये संकेत, गए कैसे तारक दल भाग. असं त्यांचं हे त्यांनी घेतलंय का? असंच येतं. आणि मग त्याचं आता म्हटलं मराठीमध्ये, तर मराठीमध्ये काय आपण जनरली दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक आणतो. तर म्हटलं प्रत्येक ओळीत जर यमक आणलं तर कसं होईल, तर ते धबधब्यासारखं होतं. आणि मराठीमध्ये मग ते अधिक पॉवरफुल पण आहे, पॉवरफुल असं वाटतं. तर त्यातलं मी सांगतो. कशाला हो, प्रत्येक ओळीत यमक धबधब्यासारखं असं ते कोसळ वेग येतो त्याला. आणि रुबायत अत्यंत चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये लिहिते. कशाला फिरलो आम्ही असे, कशाला फिरलो आम्ही असे जाहले पायांचे कोळसे. कशाला फिरलो आम्ही असे जाहले पायांचे कोळसे, संपले तेजाचे कवडसे तडकले जन्मांचे आरसे. कशाला फिरलो आम्ही असे जाहले पायांचे कोळसे, संपले तेजाचे कवडसे तडकले जन्मांचे आरसे. जाहला जीव हा वेडा पिसा रिकामा आहे, माझा खिसा धरावा कोणाचा भरवसा, उपाशी जन्म चालला असा. भिकारी बघतो माझ्याकडे, भिकारी बघतो माझ्याकडे, बघतसे मीही त्याच्याकडे. भिकारी बघतो माझ्याकडे, बघतसे मीही त्याच्याकडे. बघू मी सांगा कोणाकडे, भुकेने ओरडले आतडे. कोण ही पिवळी पिवळी परी, कोण ही पिवळी पिवळी परी, नाचते माझ्या श्वासांवरी. नावही माहित नाही तरी आठवण येते वरचे वरी. जाहली आठवण आता बरी, अरे ही कृष्णाची बासरी. जाहली आठवण आता बरी, अरे ही कृष्णाची बासरी. हरवली होती केव्हा तरी, गवसली माझ्या वाटेवरी. काल मी निजलो होतो जिथे, काल मी निजलो होतो जिथे, लावली पणती तुम्ही तिथे. काल मी निजलो होतो जिथे, लावली पणती तुम्ही तिथे. काल मी हसलो होतो जिथे, आज का रडता तुम्ही तिथे. जीव हा कुंभाराचा घडा, जीव हा कुंभाराचा घडा, कधीही जाईल याला तडा. जीव हा कुंभाराचा घडा, कधीही जाईल याला तडा. कधीही जाईल याला तडा, कुणीही मारील याला खडा. पाहिले नाही मागे पुढे, नातेवाईक पाहिले नाही मागे पुढे, उचलले त्यांनी माझे मढे. पाहिले नाही मागे पुढे, उचलले त्यांनी माझे मढे. पाहुनी माझ्या प्रेताकडे, पेटली धडाधडा लाकडे. धाडले प्राजक्ताने मला, धाडले प्राजक्ताने मला, तुम्हाला तुमचे सांगायला. धाडले प्राजक्ताने मला, तुम्हाला तुमचे सांगायला. अरे हा जन्मच आहे दिला, फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा, चमेली जाई जुई मोगरा, बघून घे शेवंतीला जरा. चमेली जाई जुई मोगरा, बघून घे शेवंतीला जरा. बाग हा आजच आहे खरा, आजचे गाणे गा पाखरा. शिवी मी देईन जेव्हा तुला, शिवी मी देईन जेव्हा तुला, शिवी दे तूही तेव्हा मला. शिवी मी देईन जेव्हा तुला, शिवी दे तूही तेव्हा मला. आपला बघून हा मामला, पाहिजे देवही पस्तावला. तुझा दे साखर चुंबा मला, तुझा दे साखर चुंबा मला, मला म्हणाला राजा खेळातला. तुझा दे साखर चुंबा मला, जिंदगी सगळी देईन तुला, म्हणाला राजा खेळातला. खेळ मग अर्ध्यातच संपला. नाव ह्या सर्कशिला जंबू, नाव ह्या सर्कशिला जंबू. जंबू म्हणजे जीवन तंबू,
नाव ह्या सर्कशिला जंबू जंबू म्हणजे जीवन तंबू बघा या जमले येडबंबू त्यातला मीही एक लंबू पंडित फादर आणि मुल्ला ईश्वर येशू आणि अल्ला बाटली बाई अन गल्ला जो तो करतो आहे कल्ला पंडित पुराणातली पिढा पंडित पुराणातली पिढा फादर बायबली बेवडा मौलवी कुराणातला किडा गिरवतू माणुसकीचा धडा गिरवतू माणुसकीचा धडा भाबड्या श्रावण बाळा परी भाबड्या श्रावण बाळा परी घेऊनी कावड खांद्यावरी भाबड्या श्रावण बाळा परी घेऊनी कावड खांद्यावरी किती मी वाट पाहिली तरी अजून का बाण शिरे ना उरी जगाच्या निर्दय चरकावरी जगाच्या निर्दय चरकावरी मनाचे पाचट झाले तरी जगाच्या निर्दय चरकावरी मनाचे पाचट झाले तरी कशाला करतो मी नोकरी नोकरी बेमानाच्या घरी पाहिला विद्वानांचा जथा ऐकल्या पोट भरूनच्या कथा पाहिला विद्वानांचा जथा ऐकल्या पोट भरूनच्या कथा सोसल्या आयुष्याच्या प्रथा वेगळी याहून माझी व्यथा आणि एक नवीन केलेलं काळजी आहे कसली मला एकदा आपण बोलूया काळजी आहे कसली मला जाणीव ह्याची नाही तुला काळजी आहे कसली मला जाणीव ह्याची नाही तुला काळजी आभाळाची मला पाहिजे पाऊस केवळ तुला टीव्हीच्या चित्रामधले ससे टीव्हीच्या चित्रामधले ससे चौकट सोडून येतील कसे टीव्हीच्या चित्रामधले ससे सोडून चौकट येतील कसे तशी ही बिळातली माणसे अशांची परवा मजला नसे तर पुढचा उंदास आहे भेटले काही जंतू मला नाही रोज ह्या भिंती येती पुढे रोज ह्या भिंती येती पुढे भोवती माझ्या करती कडे रोज ह्या भिंती येती पुढे भोवती माझ्या करती कडे जा हलो बंदिवान मी गडे एकटा जीव आत तरफडे भेटले काही जंतू मला भेटले काही जंतू मला म्हणाले रोग कोणता तुला भेटले काही जंतू मला म्हणाले रोग कोणता तुला दवा पी थोडा डबक्यातला मग तू होशील आमच्यातला जगाच्या मध्यावर मी उभा शेवटचा जगाच्या मध्यावर मी उभा भोवती नक्षत्रांची सभा जगाच्या मध्यावर मी उभा भोवती नक्षत्रांची सभा मारतो हाका दूरच्या नभा संपला क्षुद्र मनाचा मभा संपला क्षुद्र बच्चन एक 50 तुम्ही कविता पाठवली होती मला हो. इंटरव्ह्यू एका मुलीची हो ना फारच मी ती म्हणते छान आणि छान म्हणते अदाकारी म्हणजे काय अप्रतिम अदाकारी होती. अप्रतिम होती म्हणलं तुम्हाला हा ते unwanted ते कारखान्यात एक एक्स्ट्रा गाणे बघितलेली हा? कारखान्याच्या मुलीची ती इतकं म्हणजे एक मुलीने बरोबर ती एक कविता होती म्हणजे ते एक ह्याच्यातलं मला आणि त्याच्या म्हणण्यामध्ये इतकी मजा आहे अगदी एका शेताच्या बांधाला शेताच्या बांधाला कोणी तिने केली कविता वाचून दाखवली त्या व्हिडिओ काय आहे? मला राहवलं नाही म्हटलं तू म्हणे त्यांना नको असेल तरी तुला आपण पाठवू नाही, एक हो, गंमत आपण होती. तेच होतं. एक गंमत होती. कोणाचं काही काय करता आलं आहे, नाही काय? मी तुम्हाला एका ऐकलं. शेताच्या बांधाला असं माझ्याकडे निघून नाही माझ्याकडे पण. ते म्हणण्याचा कारखान्याचं- थाटच इतका मस्त आहे का सगळे? त्यातले जे अच्छा, प्रत्येक शब्दावरचं एक्सप्रेशन आहे ते अगदी असं सगळं इतकं छान एक्सप्रेशन जुनी पुस्तकं बघितली तर सगळ्यांच्या मुलाखती इतक्या घेतल्या सुंदर नाही. गीतं दोन म्हणजे वर्षापूर्वी. वसंत त्या पालकांमध्ये आईची भूमिका करण्याची अच्छा आपल्या ज्या आई होती ना तुम्हाला यांची गंमत सांगतो त्याने ते धर्मशाळा नाव दिलं तर ते म्हणतात की लोकांना चौकशा फार असतात की तुलना करायची बाबूळ काठीचा बाबूळ बाबरीचं ते की लोकांना तुलना करायची एक वाईट सवय असते तर सगळ्यांनी यांना विचारलं की ते हरिवंशराय बच्चनच्या मधुशाळेवरनं धर्मशाळा घेतली का तर ते म्हणले आई त्याने त्याला 4 ओळी ऐकवल्या काय काय तुम्ही ऐकवलं का मी ऐकू? त्यांनाच ऐकलं तुम्हीच ऐका कैफ उसना मागत आहे त्यांनी असं म्हटलं कैफ उसना मागत आहे माझ्याकडे मधुशाळा पिणारेही म्हणत आता मभा आला मभा आला त्या रुबायाचं मला आता आठवलं तुमचं ऐकताना म्हणजे मूळ उमरखे आमच्या माधवजी यांनी केल्या आणि आम्हाला शाळेमध्ये 4थीला जे पुस्तक होतं महाराष्ट्र रसवंत अतिशय सुरेख होतं त्यात सगळ्या नव्या कवितांचा मला पहिल्यांदा
ओळख झाली म्हणजे फुलराणी त्यात होती. अतिशय सुरेख कविता होत्या. काय काय बघा तू या पडक्या पडशाळेत जुनाट जिस असती दारे दोनचही दिनरात सम्राटा मागून सम्राट किती थाटात घडी दो घडी राहून तरी अपुरी वाट. ही प्रसिद्ध आहे उमरखान चिरवाई. तर बघा चेंडू करीना कधी होण्याची बात. भाषा खडबडीत आहे. बघा चेंडू करीना कधी होण्याची बात खेळाडू टोलवी तिकडे राही जात तुझं डावी उजवी इकडे दवडवी क्षेत्री हे सारे त्यासच ज्ञात त्यासच ज्ञात. अशा आहे. आणखी एक आहे की हा हाय गुलाबा संगे जाय वसंत आणि समाप्त हो मधुगंधी यौवन ग्रंथ. हा हाय गुलाबा संगे जाय वसंत आणि समाप्त हो मधुगंधी यौवन ग्रंथ आणि विटपी बसूनी गायी जो बुलबुलतो हे कुठून जाई कुठे विटप म्हणजे झाडाची कोळी खाली. विटपी बसूनी गायी जो बुलबुलतो हे कुठून जाई कुठे उलटतो. माधव दिलेने केलेले आहेत वाचन. म्हणजे बहिणाबाईवर केलेले कविता. आली हिरव्या रंगाची नवलाई काळ्या मातीतून आली हिरव्या रंगाची नवलाई खान देशाला गावली खान सोन्याची बहिणाई. काळ्या मातीतून आली हिरव्या रंगाची नवलाई खान देशाला गावली खान सोन्याची बहिणाई. खान देशाला गावली खान सोन्याची बहिणाई. माय मराठीची बोली तिच्या बोलीनं बोलावी. माय मराठीची बोली तिच्या बोलीनं बोलावी वाट चार वाट सरा ओवी बहिणाची ऐकावी. ताले वाराच्या लेकीचं तोला मोलाचं वागणं ताले वाराच्या लेकीचं तोला मोलाचं वागणं घ्यावं फटानं टिपून तिच्या मनाचं चांदणं. तिनं साखर पेरली काळ्या मातीत पांढरी. तिनं साखर पेरली काळ्या मातीत पांढरी मला आभाळी भेटली चैती पुनव हासरी. साता जन्माची पुण्याई आज सार्थकी लागली. साता जन्माची पुण्याई आज सार्थकी लागली. मी ही बहिणाबाईची एक कविता वाचली. माझ्यावर तू नाटक लिहिलंय म्हणला. कोण म्हणलं हा लहानपण कोणावर लिहिलंय उत्पात. तू स्वतःला त्याला वाटायचं माझ्यावरच नाटक लिहिलं म्हणून त्या आडनाव उत्पात आहे. मला म्हणतात माझ्याबरोबर ही वॉज एन APC पुन्हा वर्किंग विथ मी. तो रिटायर झाला होता. मी तर 27 साली नोकरी सोडली आणि नाटकात आलो. कंपनी काढली नाटकं लिहिली समजा. तिथं प्रयोगाला गेलो होतो आणि सहज देवळात गेलो. हा भेटला मला. बसतो का देवळात बसतो का म्हणलं. आत गेलो. तो मुख्य उत्पात झाला आहे तिथला. त्यामुळे मला देवळात बसवला. आत बसलो आणि खांबाला टेकून समोर विठोबाची मूर्ती आणि एकटा मी असे 25 मिनिटं आम्ही दोघंच देवळात होतो त्या दिवशी. आणि नंतर मी मुंबईत आल्यावर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी वा आहे वाटे चंद्रभागेचा तरंग ओठातून हसत असे ज्ञानाचाच शब्द आणि राहुळ आता ऐकत असे पुंडलिक स्तब्ध. राहुळ आता ऐकत असे पुंडलिक स्तब्ध असे भाग्य अनुभवले मी माझी या शरीरी सावळेचे ध्यान उभे विटेवर. चंद्रभागे काठी वाळूच्याच गोष्टी चंद्रभागे काठी वाळूच्याच गोष्टी वाळूच वैकुंठी दिसे नाचताना. वाळूच वैकुंठी दिसे नाचताना काळ्या पाषाणाचे पंढरीशी रूप होतसे अरूप लोचनाला. काळ्या पाषाणाचे पंढरीशी रूप होतसे अरूप लोचनाला. संत महंतांनी ज्याची गाई येली थोरी सावळेचे ध्यान उभे विटेवरी पाहिले डोळा पंढरपुरी. पुढं उभा आहे वाटे चंद्र झालं शेवटचं कट बघा. दोन हात कटीवर उभा आहे चंद्रभाग उभा आहे वाटे कृष्ण यमुनेच्या तीरी. उभा आहे वाटे कृष्ण यमुनेच्या तीरी पाठीशी कपिला मयूर शेजारी. मागे मागे धावत आहे नदीच्या किनारी गोपाळांचा मेळा किंवा भक्तांचे कैवारी. असा देव अनुभवला मी माझी या शरीरी सावळेचे ध्यान उभे विटेवरी. आणि ही कविता मी माधव गडकरीला टेलिफोनवर ऐकवली
आणि त्यानं फोनवरनं डिक्टेट केली लोकसत्तेला अरे वा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छापून आली. आषाढी एकादशी मी संधी घेतली म्हणला क्या बात. कविता ऐकल्यावर. वा आषाढीला पण ही कविता कोण देणार दुसऱ्याला इथं म्हणजे